भगिनीवर अत्याचार होतो, अन्याय होतो, तो आरोपी अजून सापडत नाही, ही कुठंतरी उदासीनता आहे ना। म्हणजे याचा अर्थ असा आहे की श्रीमंतासाठी सगळं काही, गरिबांसाठी कुणीच नाही, हेच प्रश्न आहे ना। पण शेवट सत्ता ज्यांच्याकडे सत्ता आहे ते त्यांचा आशीर्वाद आहे त्यांना। त्यामुळे माझं त्यांना म्हणणं आहे, राजकारणाच्या पद्धतीने करा, पण जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं आपण सगळ्यांनी 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी भयानक घटना घडली, कारण आमच्या महिला असुरक्षित आहे। जर आपण जो एसटी महामंडळाचा जो प्रवास सगळ्यात सुरक्षित प्रवास म्हणून आपण समजतो, त्या एसटी मध्ये ही घटना घडली, राज्यातली पहिलीच घटना असेल, इतकी दुर्दैवी घटना घडली। त्यामुळे मी लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या जिल्ह्यातील काही डेपोमध्ये जाऊन महिलांच्या बाबत, सुरक्षिततेच्या बाबत काय दखल घेतली गेली पाहिजे आणि काय घेतात याची पाहणी करण्यासाठी आलो। पण या ठिकाणी आल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी माझ्या नजरेसमोर आल्या। एसटी डेपोमध्ये सगळ्यात महत्त्वाचा स्वच्छताचा तर महाभयंकर प्रॉब्लेम पाहायला मिळतो आपल्याला। आत्ता मी ज्या एसटी डेपोमध्ये, पुन्हा एसटी डेपोमध्ये, त्यामध्ये फॅनसुद्धा नाही, CCTV कॅमेरे, काही प्रमाणात CCTV कॅमेरे पाहायला मिळाले। पण सगळ्यात महिलांच्या बाबतीत सगळ्यात भयंकर प्रश्न म्हणजे टॉयलेट बाथरूमचा, म्हणजे इतकी अस्वच्छता, म्हणजे लाईट सुद्धा नाही। सगळ्यात एवढं वाईट चित्र पाहायला मिळालेलं आहे। म्हणजे आमच्या एसटी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सुखसुविधा नाही। आमच्या एका कंडक्टर, आमची भगिनीने सांगितलं की संध्याकाळी 6 नंतर आम्हाला टॉयलेट बाथरूम मध्ये सुद्धा जाता येत नाही। तर पॅसेंजरने सुद्धा सांगितलं, आता मी एका महिला पॅसेंजरशी बोललो, तिने सांगितलं की प्रत्येक डेपोमध्ये तोच प्रश्न आहे की आम्हाला टॉयलेट बाथरूम नसतं। म्हणजे यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे। बाकडे, विशेष करून बाकडे बसायला नसतात। इथं पाहिलं असं एक हिंगोलीचं एक कुटुंब होतं, एका कोपऱ्याला बसलं होतं, जर तिथं जर चांगले बाकडे असले तर ते बाकडे बसले असते। असे बरेच प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत। सरकार उदासीन, मी आता ज्या एसटी मध्ये चढलो होतो त्या एसटीतल्या काही पॅसेंजरनी सांगितलं मला की येताना बऱ्याच ठिकाणी लाईट बंद चालू होत होती। मी ड्रायव्हरला विचारलं लाईटचं काय, ते नाही आता चालू केली। म्हणजे इतकी भयानक परिस्थिती होती, गिअर टाकायचं दांड सुद्धा व्यवस्थित नव्हतं बा। म्हणजे एसटी महामंडळाची परिस्थिती सुधारली पाहिजे। सगळ्या गोष्टी तुम्ही जर फायदा तोट्यासाठी करणार असाल तर तुम्ही गरिबांसाठी काय करणार आहे? अरे चांगली सक्षम परिस्थिती असणारे माणसं 4 व्हीलर गाडीमध्ये फिरतात, एसटी मध्ये प्रवास करणारा हा माझा गोरगरीब आहे, माझा शेतकरी कष्टकरी बांधवच माझा त्या एसटी मध्ये प्रवास करतो। आणि एसटी मध्ये नोकरी करणारा सुद्धा माझा सर्वसामान्य कुटुंबातला कर्मचारी एसटी मध्ये नोकरी करतो, त्यांना चांगल्या पद्धतीचा पगार मिळाला पाहिजे, ही सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहे। आणि एसटी बस चांगली पाहिजे आणि एसटी डेपो सगळे चांगले सुरक्षित पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं संबंधित मंत्र्याला मी आजच संध्याकाळी या सगळ्या परिस्थितीची माहिती मेलद्वारे कळवणार आहे। राज्यातील एकंदरीत सगळे प्रकार पाहताय, गुंडगिरी पाहताय, राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली असं तुम्हाला वाटतं? 100% कायदा व्यवस्था तर बिघडलेलीच आहे ना। कोणाचं लक्ष नाही, कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही। तुम्ही पाहिला असेल ज्या आमच्या स्वारगेट डेपोमध्ये आमच्या एका भगिनीवर जो अत्याचार होतो त्याचा आरोपींचा अजून तपास लागत नाही। मी मगाशी सुद्धा बाईटमध्ये सांगितलं, एका माजी आरोग्य मंत्र्याचं पोरग फिरायला म्हणून कुठं थायलंडला चाललं होतं, 1 तासाभरात ते विमान परत माग आणता येतो तुम्हाला, आणि माझ्या एखाद्या भगिनीवर अत्याचार होतो, अन्याय होतो, तो आरोपी अजून सापडत नाही, ही कुठंतरी उदासीनता आहे ना। म्हणजे याचा अर्थ असा आहे की श्रीमंतासाठी सगळं काही, गरिबांसाठी कुणीच नाही, हेच प्रश्न आहे ना। एसटी बसेसची अवस्था सुद्धा फार बेकार आहे। एसटी बसेसची अवस्था इतकी दुर्दैवी अवस्था आहे, आमचा एसटी कर्मचारी रिटायर झाल्यानंतर बिचारा जास्त काळ जगत सुद्धा नाही। त्या ड्रायव्हर आजची तीच परिस्थिती, कंडक्टरची तीच परिस्थिती, आणि इथं स्टाफ मध्ये काम करणाऱ्याची तीच परिस्थिती, खुर्च्या नाही व्यवस्थित, फॅन सुद्धा नाही, अशी परिस्थिती। सगळ्यात भयंकर म्हणजे एसटीत प्रवास करणाऱ्यांची हाल, एसटी वाहक चालक यांची पण हाल, सगळीच परिस्थिती, ही परिस्थिती सुधारली पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं महिला सुरक्षित नाही हा विषय सातत्याने, महिला सुरक्षित नाही यासाठी माझं तर एक म्हणणं आहे, एक सूचना आहे, आता एसटी मध्ये CCTV कॅमेरे बसवले पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं, एसटी मध्ये CCTV कॅमेरे बसवले पाहिजे आणि त्याचं कंट्रोल प्रत्येक एसटी डेपोत ठेवलं पाहिजे।
तरच माझी भगिनी सुरक्षित राहील. कॉलेजच्या अनेक मुलींच्या तक्रारी असतात की आम्ही एसटीत प्रवास करीत असताना आमची छेडछाड होती. आणि जर तुम्ही प्रत्येक एसटी मध्ये जर सीसीटीव्ही कॅमेरे बसवली तर तो प्रकाराला आळा बसणार आहे. सगळ्यात महत्वाचं एकीकडे असं म्हणताय की हे सगळं केलं पाहिजे, पण दुसरीकडे याच नगर जिल्ह्यामध्ये एक प्रकार घडला. 26 जानेवारीच्या दिवशी एका महिलेला जिल्हा परिषदेमध्ये रात्री 11:30 पर्यंत बसून ठेवण्यात आलं. त्याच्यावर आज कारवाई होत नाही, त्याची काही चौकशी होत नाही. प्रकरण दाबण्याचा हा प्रकार नाही का? बरेच प्रकार दाबण्यात त्यांना सगळा राजकीय वरद असतंय, सत्तेतल्या मंडळींचा वरद असतंय. त्या ज्या भगिनीला बसून ठेवलं तिला चुकीच्या पद्धतीने रात्री 11 वाजेपर्यंत बसून ठेवलं जातं, हा गंभीर प्रकार आहे. पण ज्या अधिकाऱ्याने बसून ठेवलं त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे. होत नाही ना विषय. पण शेवट सत्ता ज्यांच्याकडे सत्ता आहे ते त्यांचा आशीर्वाद आहे त्यांना. त्यामुळे माझं त्यांना म्हणणं आहे, राजकारणाच्या पद्धतीने करा, पण जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं आपण सगळ्यांनी समोर आलं पाहिजे.